ममता बॅनर्जींची सत्ता उलथवून टाकत भाजपनं पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता आणली. पण ह्याची जास्त चर्चा न होता गेले 4 दिवस तामिळनाडूत काय होणार याचीच सगळ्यांना उत्सुकता होती. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत तब्बल 108 आमदार निवडून आणणारा थलपती विजय तामिळनाडूचा खरा हिरो ठरला. सगळ्यात जास्त आमदार निवडून आल्यानं 4 मेच्या निकाला दिवशीच तामिळनाडूची सत्ता विजयच्या हातात येणार आणि तोच मुख्यमंत्री होणार हे जवळपास फिक्स मानलं जात होतं. पण या सगळ्यात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा विजयनं सत्ता स्थापनेचा दावा केल्यावर त्यामध्ये राज्यपालांनी खोडा घातला. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी बहुमतासाठी लागणाऱ्या 118 आमदारांची सही आणून देण्याची अट तामिळनाडूच्या राज्यपालांनी घातली आणि विजयचा खेळ बिघडणार अशा चर्चा सुरू झाल्या. त्यातच एकमेकांचे कट्टर विरोधक AIADMK आणि DMK एकत्रित येऊन सत्ता स्थापन करणार, विजयला विरोधात बसावं लागणार अशाही शक्यता वर्तवण्यात आल्या. विजयला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी भाजपच ही सगळी खेळी खेळत असल्याचं बोललं जाऊ लागलं. पण अखेर या सगळ्या शक्यता आणि चर्चांना आता ब्रेक लागला असून विजयच तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार यावर आता शिक्कामोर्तब झालाय. काँग्रेस सोबतच इतर 3 पक्षांनी विजयच्या TVK पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केल्यामुळं आता विजयच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे आता लवकरच चंद्रशेखरन जोसेफ विजय अर्थात थलपती विजय मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. पण बहुमतापासून फक्त काही जागा लांब असलेल्या विजयला तामिळनाडूत सत्ता कशी मिळाली, MK स्टॅलिन यांच्या DMKच्या मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर विजय सत्तेत कसा आला, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. थलपती विजयच्या TVK पक्षाला तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत 108 जागा मिळाल्या. खरं तर विजयचा पक्ष आपल्या पहिल्याच निवडणुकीत एवढं मोठं यश मिळवेल याचा अंदाज खूप कमी जणांनी मांडला होता. 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर जे एक्झिट पोल आले त्यात सुद्धा फक्त 1-2च एक्झिट पोलमध्ये विजय 100पेक्षा जास्त जागा जिंकेल असं सांगण्यात आलं होतं. तर काहींनी विजयला या निवडणुकीत भोपळाही फोडता येणार नाही असाही अंदाज वर्तवला होता. जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्सनी तामिळनाडूत पुन्हा एकदा MK स्टॅलिन यांच्या DMK पक्षाची सत्ता येणार असल्याचं सांगितलं होतं. पण निकालाच्या दिवशी सुरुवातीपासूनच विजयच्या TVK पक्षाचा तामिळनाडूत जोर पाहायला मिळाला. जेव्हा अंतिम निकाल हाती आले तेव्हा विजयच्या पक्षाला 108, MK स्टॅलिन यांच्या DMKला 59 तर AIADMK पक्षानं 47 जागा जिंकल्या. पक्ष स्थापन केल्यानंतर फक्त 2 वर्षात थलपती विजयनं मिळवलेलं हे यश सगळ्यात मोठं होतं. बहुमतापासून फक्त 10 जागाच कमी असल्यानं विजयच तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं होतं. पण बहुमताचा 118चा आकडा नसल्यामुळं विजयचा सत्तेचा मार्ग अवघड झाल्याचं दिसत होतं. झालं असं की 108 आमदार निवडून आल्यानंतर विजयला बहुमतासाठी आणखी 10 आमदारांची गरज लागणार होती. सुरुवातीला काँग्रेसनं TVKला पाठिंबा जाहीर केला. तामिळनाडूत काँग्रेसचे एकूण 5 आमदार निवडून आलेत. कोणत्याही जातीयवादी शक्तींना सोबत न घेण्याची अट ठेवत काँग्रेसनं TVKला पाठिंबा दिला. तसंच पुढे येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि इतर सगळ्याच निवडणुकांसाठी काँग्रेस TVKची आघाडी कायम राहील असं काँग्रेसनं जाहीर केलं. पण तरी सुद्धा विजयच्या TVKचं संख्याबळ 113 पर्यंत जात होतं. विजय 2 ठिकाणी निवडून आल्यामुळं त्याला एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार होता. त्यामुळे ही संख्या 112 होऊन बहुमताचा आकडा सुद्धा 117 होत होता. दरम्यान थलपती विजयनं बुधवारी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी 10 वाजता थलपती विजय मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असंही ठरलं होतं. पण जोपर्यंत 118 आमदारांच्या सह्यांचं पत्र मिळत नाही तोपर्यंत सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करणार नाही, मला राज्यात स्थिर सरकार हवंय असं राज्यपाल आर्लेकरांनी विजयला सांगितलं. त्यामुळे विजयचा गुरुवारचा शपथविधी रद्द झाला. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा विजयनं राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेसाठी संधी देण्याची विनंती केली. पण तेव्हा सुद्धा आपली अट कायम ठेवत राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांनी विजयला परत पाठवलं. या सगळ्या गोष्टींमध्ये राज्यपालांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. राज्यामध्ये विजय आणि काँग्रेसची सत्ता येऊ नये म्हणून राज्यपाल आडकाठी आणत असल्याचं बोललं गेलं. दुसरीकडे थलपती विजयच्या पक्षाकडून बहुमताच्या आकड्याची जुळवाजुळव करण्यासाठी इतर पक्षांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले. हे सगळे पक्ष MK स्टॅलिन यांच्या DMK पक्षाचे मित्रपक्ष होते. त्यामुळे त्यांना राजी करणं ही मोठी जबाबदारी होती. यासाठी काँग्रेसनं सुद्धा पुढाकार घेतला. IUML या पक्षानं आपण स्टॅलिन यांच्यासोबत कायम राहणार असल्याचं सांगत विजयच्या TVKला पाठिंबा द्यायला नकार दिला. त्यामुळे या सगळ्यात CPI, CPIM आणि VCK या पक्षांना सगळ्यात जास्त महत्त्व आलं होतं. या पक्षाच्या प्रत्येकी 2 आमदारांनी जर विजयला पाठिंबा दिला तर TVKला 118चा आकडा गाठता येणार होता.
हे पक्ष लवकरच आपली भूमिका जाहीर करतील असं सांगण्यात आलं होतं. CPI-Mचे तामिळनाडू राज्य सचिव पी षणमुगम म्हणाले की पक्ष 8 वेळा पाठिंब्यासाठी TVKच्या विनंतीवर विचार करेल. CPIचे सचिव वीरपांडियन म्हणाले की शुक्रवारी यावर निर्णय घेतला जाईल. तर डाव्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतरच आमच्या पक्षाकडून निर्णय घेतला जाईल असं VCKचे नेते थोल तिरुमावलवन यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे हे तिन्ही पक्ष आता काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. दुसऱ्या बाजूला DMK आणि AIADMK कडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू असल्याच्या सुद्धा बातम्या आल्या होत्या. AIADMKच्या काही आमदारांची विजयला पाठिंबा देण्याची भूमिका असल्यानं तामिळनाडूत रिसॉर्ट पॉलिटिक्सला सुरुवात झाली होती. AIADMKच्या 25 ते 28 आमदारांना एका खासगी रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं. त्यामुळे आता विजयची सत्ता स्थापन करण्याची संधी हुकणार. जर CPI, CPI-M आणि VCK या 3 पक्षांनी विजयला पाठिंबा न देता ते DMK सोबत कायम राहिले तर विजयला विरोधात बसावं लागणार अशा चर्चा सुरू झाल्या. यावर विजयच्या TVK पक्षानं सुद्धा मोठा निर्णय जाहीर केला. जर DMK AIADMKचं सरकार स्थापन झालं तर आपले सगळे 108 आमदार राजीनामा देणार असल्याची भूमिका विजयच्या पक्षानं घेतली. अखेर शुक्रवारी संध्याकाळी CPI आणि CPI-M या दोन्ही पक्षांच्या बैठकीत थलपती विजयला पाठिंबा देण्यावर एकमत झालं. CPI आणि CPI-M या दोन्ही पक्षांकडून पत्रक जारी करण्यात आली असून या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी 2-2 असे 4 आमदार TVKला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. तर VCKच्या 2 आमदारांनी सुद्धा थलपती विजयच्या TVKला पाठिंबा जाहीर केल्यामुळं TVKचे 107, काँग्रेसचे 5, CPI, CPI-M आणि VCK या 3 पक्षांचे प्रत्येकी 2 याप्रमाणे या 5ही पक्षांच्या आमदारांची एकूण संख्या 118 इतकी झाली आहे. त्यामुळे तामिळनाडूतल्या सत्तेसाठी बहुमत सिद्ध करण्यात आता विजय यशस्वी झालाय. दरम्यान विजय एका जागेवर राजीनामा देणार असल्यानं तिथे पोटनिवडणूक होऊन विजयचं संख्याबळ 119 होणार आहे. त्यामुळे राज्यपाल आर्लेकर यांच्या मागणीनुसार तामिळनाडूत स्थिर सरकार देऊन थलपती विजय मुख्यमंत्री होणार हे आता निश्चित झालंय. शुक्रवारी संध्याकाळी थलपती विजयनं लोकभवन इथे जात राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. त्यानंतर थलपती विजय शनिवारी सकाळी 11 वाजता तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे चंद्रशेखरन जोसेफ विजय अर्थात विजयच तामिळनाडूचा थलपती असल्याची भावना त्याचे कार्यकर्ते आणि चाहत्यांनी व्यक्त केली आहे. पहिल्याच फटक्यात विजयला मिळालेल्या या राजकीय यशाबद्दल, सुपरस्टार ते मुख्यमंत्री या विजयच्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.